नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मॅथ सेकंडमध्ये आपण व्हेरी आय एम पी बघत आहोत. पहिला आणि दुसरं चॅप्टर, पहिला आणि चौथं चॅप्टर मी पहिले टाकलेलं आहे. त्यानंतर दुसरं, तिसरं आणि पाचवं याच्यातलं पण मी व्ही आय पी जे आहे ते टाकलेलं आहे. एक अंदाज माझा आहे, त्यानुसार आपण चालूया. बघा, मी परत एकदा ओव्हरलुक करतो. व्हेरी आय एम पी थेरम आहे ना, जे थेरम आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, ते परत एकदा मी तुमच्यासमोर राईट करतोय. त्याच्यामधला जो पहिला चॅप्टरमधले जो थेरम आहे, जो बी पी टी थेरम आहे ना, आठवलं ना? ओके, हां. त्याच्यानंतर जो दुसरा आहे सिमिलॅरिटी है ना, त्याच्यानंतर एरिया ऑफ सिमिलॅरिटी ट्रायंगलचा आहे. सिमिलॅरिटी ट्रायंगल है ना, एरिया ऑफ सिमिलॅरिटी म्हणजे ए बी स्क्वेअर डिवायडेड बाय डी स्क्वेअरचा. त्याच्यानंतर बीपीटी थेरम तुम्हाला माहिती आहे ना, 1 2 3 4 असं आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर तिसरा आहे पायथागोरस थेरम. हा नाही म्हणून करून ठेवा, कारण याच वर्षी विचारण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे काही सांगता येत नाही. चौथ्यामध्ये आहे सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल है ना, सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल अँड similarity of triangle, right angle triangle, similarity and right triangle angle है ना, right angle triangle हा एक थेरम तुम्ही करून ठेवा. त्याच्यानंतर सप्लिमेंटरी अँगलचा म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलेटरचा आहे ना, सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक थेरम तुम्ही अवश्य करून ठेवा. अपोजिट अँगलचा आहे बघा तो, आहे ना, अपोजिट अँगलचा आहे. त्याच्यानंतर 6वा जो थेरम आहे एक्सटर्नल थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड अशा पद्धतीचा एक आहे. आणि 7वा आहे जो सर्कलमधला जे ॲक्टिव्हिटीमधून दिलेला आहे बघा, पेज नंबर टँजेंट सेकंड थेरममधला जो आहे ना, टँजेंट, हां, पेज नंबर 53वर एक पेज नंबर 53 बघा, आहे ना. हां, बस या 7मधून तुम्हाला एक बी पी टी, त्याच्यानंतर सिमिलॅरिटी आणि सप्लिमेंटरी अँगल आणि एक्सटर्नल डिव्हिजन, हे 4 खूप चांगल्या पद्धतीनं ओव्हरलुक करा. याच्यापैकी तुम्हाला येण्याची शक्यता असते, कारण थेरम जे असतात तेच रिपीट होतात. ठीक आहे, आता आपण काय करूया, जे आपलं राहिलेलं चॅप्टर आहे 6 आणि 7 त्याच्याकडे वळूया. चला मित्रांनो, मग बघा विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट चॅप्टर आपल्याला बघायचं आहे 6 नंबरचं स्टेट बोर्ड आहे ना. याचा आपण विचार करतोय ट्रायग्नोमेट्री. सगळ्यांना वाटतं की ट्रायग्नोमेट्री फार हार्ड आहे, पण याच्यामध्ये जर तुम्ही फॉर्म्युले लर्न केले, ओके आहे ना, फॉर्म्युले जर तुम्ही लर्न केले तर तुम्हाला एकदम इझी जाते. आणि ज्या व्हॅल्यू आहेत, जो टेबल आहे, त्या टेबलची ट्रिक तुम्हाला माहिती आहे का? यस, हां, त्या टेबलची जी ट्रिक आहे तर ती बी तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक असे 6 ट्रायग्नोमेट्री रेशो आहे. तर त्याचे जेवढे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तुम्ही लर्न करा. त्याच्यानंतर 3 आयडेंटिटी बघा या ठिकाणी, है ना. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि जे तिसरे आहे विद्यार्थी मित्रांनो 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. वा, बऱ्याच जणांचे पाठ आहे, म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करताय, है ना. हे जे 3 आयडेंटिटी आहे फार इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही व्यवस्थित लक्ष करून ठेवा. बघा त्याची उदाहरणं कशी येतात, आहे ना. या ठिकाणी समजा फर्स्ट उदाहरण आहे, इफ साइन थिटा इज इक्वल टू दिलेलं आहे. पहा, सॉल्व प्रॉब्लेमचा आपण विचार करूया. 20 डिवायडेड बाय 29.
आता याच्यामध्ये तुम्हाला कॉस थिटा विचारू शकता, त्याच्यानंतर टॅन थिटा विचारू शकता आणि कॉस थिटा, हां, त्यानंतर कॉट थिटा पण विचारू शकतात. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या आयडेंटिटी तुम्हाला विचारू शकतात. त्याच्यापैकी एक किंवा दोन तुम्हाला विचारण्यात येऊ शकता, आहे ना. बघा मग कशा पद्धतीनं सॉल्व करायचा. आता हे उदाहरणच्या मेथड 2 दिलेले आहे पुस्तकामध्ये, पण हे जे आपण 3 पाहिलेले आहे ट्रॅग्नोमेट्रिक आयडेंटिटीचं, जे आयडेंटिटीज पाहिलेले आहे त्या आयडेंटिटीनुसार आपण चालूया. बघा या ठिकाणी साईनची व्हॅल्यू दिलेली आहे आणि कॉस विचारलेले, म्हणून पहिले आयडेंटिटीचा इथे यूज करायचा आहे ना. बाय युजिंग ऑफ साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. या ठिकाणी कंसात लिहून घ्या ट्रायग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणजे नाही लिहिलं तरी चालतं, पण लिहिलं तर चांगलं राहते. बघा साइन स्क्वेअर थिटाची या ठिकाणी व्हॅल्यू दिलेली आहे 20/29. बघा एक छान उदाहरण घेणार आहे मी, म्हणजे तुम्हाला सगळी प्रॅक्टिस होऊन जाईल. प्लस कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला काढायचा आहे आणि इज इक्वल टू 1. मग इथं कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, आता हा 1 आहे, 1ला 1 डिवाइड करा, हा प्लस इकडे गेल्यावर काय होऊन जाईल मायनस 20/29चा स्क्वेअर इज इक्वल टू 1/1 मायनस 400/29चा स्क्वेअर करून घ्या 841 आहे ना. मग आता इथं क्रॉस मल्टिप्लाय करा 841 मायनस 400 त्याला डिवायडेड. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला साईनची किंमत दिलेली आहे 20/29, कॉस थिटा विचारलेला आहे म्हणून आपण ही आयडेंटिटी यूज केली. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साईनची व्हॅल्यू आपण इथं पुट केली. जर या ठिकाणी साईनची व्हॅल्यू न देता कॉसची दिली असती तर आपण कॉसची पुट केली असती आणि साइन थिटा इथे विचारला असता. ओके. आणि आता कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1/1 मायनस 20/29चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर आपण करून घेतला 400/80 401 1/1 मायनस. मग आता इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचं 841 मायनस 400/841 आहे ना. म्हणजे या ठिकाणी याचं आपण काय केलेलं आहे, सबस्ट्रॅक्शन करून घेऊ. 841 मधून तो मायनस करायचा, म्हणजे किती येतं 441/841. मग या ठिकाणी बाय स्क्वेअर रूट घेऊ आपण, बाय स्क्वेअर रूट बोथ साईड आहे ना. बोथ साईडचं काय घ्यायचं स्क्वेअर रूट त्या ठिकाणी घ्यायचं. म्हणजे कॉस थिटा इज इक्वल टू इन्स्टेड ऑफ 441/841 इज इक्वल टू 21/29. बघा आपल्याला कॉसची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे आणि इथं साईनची आपल्याला अगोदरच दिलेली आहे. हा प्रश्न तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये पण येऊ शकतो. ज्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आले त्या ठिकाणी तुम्ही असं बॉक्स करून द्यायचं. आता इथं कॉस झाल्यानंतर इथं टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे. मग टॅन थिटा इज इक्वल टू काय सूत्र आहे, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. म्हणजे साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे 20/29, त्याला डिवायडेड बाय 21/29. मग इथं 20/29 मल्टिप्लाय 29/21, 29 कॅन्सल करा म्हणजे 20/21. या ठिकाणी कशाचं सूत्र वापरलं आपण टॅन थिटाचं आहे ना. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर आडवी रेष कळत नसेल तर 20/29 त्याला डिवायडेड बाय 21/29 असं बी तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी लिहू शकता. आणि मग 20/29 रेसिप्रोकल करून घ्यायचं 29/21 म्हणजे 29 कॅन्सल आणि देअरफॉर टॅन थिटा इज इक्वल टू 20/21. मग आता आपल्याला विचारलं आहे कॉट थिटा. मग कॉट थिटा इज इक्वल टू काय सूत्र आहे कॉस थिटा भागिले साइन थिटा. किंवा इथं अजून एक सूत्र वापरू शकता तुम्ही 1/टॅन थिटा आहे ना असं पण. किंवा आपण हे सूत्र वापरू कॉस थिटाची व्हॅल्यू किती दिलेली बघा 21/29, त्याला डिवायडेड बाय साइन थिटा आहे 20/29 म्हणजे रेसिप्रोकल होऊन जाईल 21/29 मल्टिप्लाय 29/20 म्हणजे इथे 21/20 आहे ना. किंवा मी याचं अजून एक सूत्र तुम्हाला सांगितलं होतं आत्ता, ते पण तुम्ही यूज करू शकता आहे ना. कॉट थिटा इज इक्वल टू 1/टॅन थिटा, कारण आपण टॅन थिटाची व्हॅल्यू काढलेली आहे म्हणून 1/टॅन
20/21 इज इक्वल टू रेसिप्रोकल करा म्हणजे 21 डिवायडेड बाय 20. बघा हे आणि हे उत्तर कसं आलेलं आहे, सेम आलेलं आहे. याच्यापैकी तुम्ही एक सूत्र वापरू शकता है ना. बघा इथं साईनची व्हॅल्यू दिलेली आहे, मग कॉस काढायचं आहे. किंवा असा बी प्रश्न येऊ शकतो की कॉसची व्हॅल्यू दिल्यानंतर साईनची काढायची. तर हे सूत्र त्या ठिकाणी तुम्ही हीच आयडेंटिटी तिथं वापरायची आहे. काहीच घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, याचा चांगला सराव करा. हे बऱ्याच वेळेस आलेलं आहे बोर्डच्या पेपरला, त्याच्यामुळे हे फार आवडतं उदाहरण आहे शिक्षकांचं. हां ओके, आता आपण अजून एक उदाहरण घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड इम्पॉर्टंट आपण गणित घेऊया. इफ सेक थिटा इज इक्वल टू 20/20 25/7 असं दिलेलं आहे ना, व्हॅल्यू दिलेली आहे. आणि टॅन थिटा त्याच्याच बरोबर कॉस थिटा असं विचारलेलं आहे. टॅन थिटाच मोस्ट विचारतात, पण कॉस थिटाची व्हॅल्यू पण मी त्या ठिकाणी विचारण्यात आलेली आहे असं मी सांगतोय है ना. बघा इम्पॉर्टंट आपल्याला जे आहे त्याच्यापैकी आपण 3 नंबरचं सूत्र या ठिकाणी विचार करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, टॅन थिटा विचारलेलं आहे. मी सांगितलं तुम्हाला महत्त्वाची आयडेंटिटीज, त्याच्यापैकी 3 नंबरची आयडेंटिटी घेतोय मी, म्हणजे पहिली आणि तिसरी घेतली तर दुसरी तुम्हाला इथे जमून जाईल. हे 2-3 आयडेंटिटीज आहेत, त्याच्यापैकी एक उदाहरण याच्यापैकी तुम्हाला येतच. आणि सगळी उदाहरणं, या 3 आयडेंटिटीज उदाहरणाचा सराव तुम्ही करावा ही माझी तुम्हाला विनंती आहे. ओके. बघा याच्यामध्ये आता आयडेंटिटी दिलेली आपल्याला, पहिले कशाची किंमत दिलेली ती लिहिणं आवश्यक आहे. सेक थिटा इज इक्वल टू 20/7 असं दिलेलं आहे. आयडेंटिटी जे आपण यूज करणार आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. बघा या थिटाच्या ऐवजी तुम्हाला ए पण येऊ शकतं, कॅपिटल ए कॅपिटल बी काही पण विचारू शकता है ना. म्हणजे जसं प्रश्नपत्रिकेत आलं, क्वेश्चन पेपर चांगला रीड करा, त्याच्यात काय दिलेलं आहे काय विचारलेलं आहे याचा विचार करा आणि मग नंतर आयडेंटिटीज तुम्ही त्या ठिकाणी लिहा. ओके. बघा मग या ठिकाणी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा ॲज इट इज राहणार आणि तुम्हाला सेक थिटाचं व्हॅल्यू दिलेली आहे 20/7चा स्क्वेअर करा है ना. मग 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 625 डिवायडेड बाय 49 है ना. मग आपण काय केलं होतं, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 625/49 मायनस, आता हे +1 इकडे गेल्यावर काय -1/1. हां हे लक्षात ठेवा, 1/1 पुस्तकामध्ये 1च दिलेलं आहे ना. आणि त्याला डिनोमिनेटर हा 1 असतो, लक्षात ठेवा. मग इथं क्रॉस मल्टिप्लाय करा, 625 मायनस 49 डिवायडेड बाय 49. मग सबट्रॅक्शन करा, 625 मधून 49 625 मधून 49 वजा करा विद्यार्थी मित्रांनो, किती येतं 576 डिवायडेड बाय 49 आहे ना. त्याला स्क्वेअर रूटमध्ये टाका, 576 डिवायडेड बाय 49 कशात दिलेलं आहे, टॅन स्क्वेअर थिटा. मग या ठिकाणी बाय टेकिंग स्क्वेअर रूट हे लिहिणं बी आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो, स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. ओके. मग आता 576 576 याचं स्क्वेअर रूट किती आहे 24 आणि बाय 7 24/7 लिहिताना एकदम व्यवस्थित लिहा आहे ना. टॅन थिटा इज इक्वल टू 24/7 ही किंमत आपल्याला विचारलेली आहे. आता आपल्याला विचारलेलं काय विद्यार्थी मित्रांनो, कॉस थिटा है ना. काय विचारलेलं आहे, कॉस थिटा. बघा मग कॉस थिटा कशी काढायची आहे ना. मग कॉस थिटा इज इक्वल टू एक सूत्र दिलेलं आहे तुम्हाला, मी पाठ करायला सांगितलं तुम्हाला आहे ना. म्हणजे 1 डिवायडेड बाय सेक थिटा असं सूत्र आहे बा तुम्हाला, बरोबर आहे ना. 1 डिवायडेड बाय सेक थिटा म्हणजे 1 डिवायडेड बाय सेक थिटा म्हणजे किती किंमत दिलेली आहे 25/7 है ना. मग त्याचं रेसिप्रोकल येतं 7/25 म्हणजे इथं कॉस थिटा हे पण आपण एक इथं काढलेलं आहे है ना. आणि टॅन थिटा हे पण आपण काढलेलं आहे. जर तुम्हाला याच्यात साईन जर विचारलं है ना, साईनची व्हॅल्यू जर विचारली, कशाची, साईनची व्हॅल्यू जर विचारली तुम्हाला, तर मग ही आयडेंटिटी वापरा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हां किंवा नाही जे इझी आहे ती वापरा, किंवा टॅन थिटाची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, तर मग टॅन थिटा बरोबर साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा हे पण आयडेंटिटी यूज करून तुम्ही साइन थिटाची व्हॅल्यू वापरू शकतात. बघा हे 2 उदाहरण VIP मध्ये मी घेतलेली आहे.
अजून त्यात तिसरं जे सूत्र आहे त्याचं पण एक उदाहरण तुम्ही बनवलेलं असेल बुक्समध्ये, त्याचं तुम्ही रिव्हिजन मारा. ठीक आहे. आता आपण पुढे वळूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा सॉल्व एक्झाम्पल आहे पेज नंबर 131. याच्यावर जो एलिमेंटचा प्रश्न दिलेला आहे ना, एलिमिनेशन ऑफ थिटा, हा 1-2 वेळेस प्रश्न विचारण्यात आलेला आहे. एक 5 मार्क 3 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी. तो बी एकदा तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करून ठेवा. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये जे पहिलं, दुसरं, तिसरं एक्झाम्पल आहे ते पण तुम्ही काय करावे, व्यवस्थित सोडून त्याचा सराव करावा. त्याच्यानंतर आता प्रूव्ह दॅट आहे बघा. 6 उदाहरणमधलं जे प्रूव्ह दॅट आहे त्यातलं आपण पहिलं घेऊया. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा, त्यानंतर प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू सेक थिटा, असा तो प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. प्रूव्ह करायचं आहे ना. म्हणजे या ठिकाणी बघा, आता हे प्रूव्हचे मधले एक्झाम्पल असतात. 6 जे प्रॅक्टिस आहे 6.1 मधले जे प्रूव्ह दॅटचे जे 6 मधले जे एक्झाम्पल आहे, किती आहे ते विद्यार्थी मित्रांनो, 12च्या 12 आहे ना. या 12पैकी पहिलं, दुसरं, तिसरं, त्याच्यानंतर 8वं आणि 10वं, 9वं परीक्षेला आलेलं आहे बघा. 9 आहे ना. ते पण तुम्ही करून ठेवा. 9वर जास्त जोर द्या. त्यानंतर फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. मग आता या ठिकाणी लेफ्ट हँड साईड आहे ना दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस कॉस थिटा डिवायडेड बाय 1. मग या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस थिटा इंटू कॉस थिटा. स्टेप बाय स्टेप लिहायचं, काहीच घाबरायचं नाही. डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. या गुणाकार आहे, घातांकाची बेरीज होती म्हणून कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. या ठिकाणी मग आपण आयडेंटिटी यूज करू शकतो. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आपण यूज केलेली आहे. म्हणजे 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. मग या ठिकाणी 1 बाय कॉस थिटा इज इक्वल टू काय वापरू शकतो आपण विद्यार्थी मित्रांनो, सेक थिटा. म्हणून या ठिकाणी आन्सर इन एस सेक थिटा म्हणजेच RHS हे आपण या ठिकाणी यूज. बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून एक प्रश्न, आपण 2 प्रश्न अजून घेणार आहोत. बघा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे टॅन थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन थिटा इज इक्वल टू 2 आणि आपल्याला शो दॅट करायचं आहे. टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 हे आपल्याला प्रूफ करायचं आहे ना. चला मग आपण काय करूया, इकडनं इकडे जाऊया. आपल्याला काय दिलेलं आहे, टॅन थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन थिटा इज इक्वल टू 2 हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे गिवन आहे, गिवन म्हणजे दिलेलं आहे. आता आपण काय करू, या ठिकाणी स्क्वेअर ऑन बोथ साईड दोन्ही बाजूचा आपण काय करूया, वर्ग करूया. म्हणजे टॅन थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन थिटा याचा स्क्वेअर करून इज इक्वल टू 2चा स्क्वेअर. आता याला ए आणि बी ला गृहीत धरायचं. म्हणजे ए प्लस बी होल स्क्वेअर. याचा फॉर्म्युला आहे विद्यार्थी मित्रांनो, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बीचा स्क्वेअर आहे ना. आयडेंटिटीज आहे आपल्याकडे, बरोबर आहे. आयडेंटिटी हे तुम्ही काय करून ठेवा, लर्न करून ठेवा. म्हणजे आयडेंटिटीला मार्क आहे दिलेली. मग ए म्हणजेच काय, टॅन थिटाचा स्क्वेअर. ओके. प्लस 2ab म्हणजे 2 इंटू ए म्हणजे काय, टॅन थिटा. आणि बी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, 1 डिवायडेड बाय टॅन थिटा. ओके. प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1 डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे या होल स्क्वेअर इज इक्वल टू 2चा स्क्वेअर म्हणजे किती येतो, 4. बघा आता या ठिकाणी टॅन थिटा कट होऊन गेला. म्हणजे या ठिकाणी काय राहील, टॅन स्क्वेअर थिटा प्लस आहे ना 2 हे कट झालं म्हणजे 2 1 जार 2 इज इक्वल टू है ना प्लस 1 डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती येणार, 4. आपल्याला काय करायचं आहे, ह्या इथंपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला आहे ना. मग बघा आता आपण जवळजवळ आलेलो आहे. टॅन स्क्वेअर थिटा आलेलं आहे, 1 डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर पण थिटा आलेलं आहे. फक्त आपल्याला इथं 4च्या ऐवजी किती पाहिजे, 2. तर कसं होईल, बरोबर आहे. प्लस 2 तिकडे गेल्यावर काय होऊन जाईल, मायनस. देअरफॉर मग इथं काय येईल, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 - 2.
देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4मधनं 2 गेले 2. मग या ठिकाणी हेन्स है ना, हेन्स प्रूव्ह असं त्या ठिकाणी तुम्ही लिहून टाकायचं. बघा हां नाही त्या ठिकाणी तसं दिलेलं नाही आहे आपल्याला आहे ना. टॅन थिटा प्लस 1 डिवायडेड बाय टॅन इज इक्वल टू 2 आपण इथं लिहिलेलं आहे. इथून आपण पोचत कुठे गेलेलो आहे, या बाजूला गेलेलो आहे. ज्यावेळेस आपल्याला 2 सेट दिलेले असतं तेव्हा LHS आणि RHS त्या ठिकाणी लिहावंच लागतं. पण इथं आपल्याला शो दॅट सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? शो दॅट. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ही पद्धत वापरलेली आहे. अजून एक उदाहरण आपण घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रॉब्लेम सेट मधले जे आहेत त्याचा बी सराव करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर प्रॅक्टिस सेट आहे ना. प्रॉब्लेम सेटमध्ये जे उदाहरण आहे प्रॉब्लेम सेट 6 त्याच्यामध्ये बी काही एक्झाम्पल आहे तुम्हाला. 5व्यामध्ये 10 एक्झाम्पल दिलेले. त्या 10पैकी पहिलं मी घेणार आहे, त्यानंतर 6वं आणि 10वं पण तुम्ही त्या ठिकाणी ओव्हरलूक करा. सॉल्व एक्झाम्पल पण भर दिले आहे. सॉल्व एक्झाम्पल जेवढे दिलेले आहे बुक्समध्ये तेवढे सगळे रिवाईज करा. सगळे. आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, MCQ साठी प्रॉब्लेम सेट मधलेच काय करा तुम्ही प्रॅक्टिस करून ठेवा. त्याच्यातले 2-3 येणार एखादा एक्झाम्पल मधून येऊ शकतो आणि 2-3 तुम्हाला असे येऊ शकतात. बघा आपण याच्याकडे वळूया. या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला दिलेला आहे सेक थिटा ब्रॅकेटमध्ये 1 मायनस साईन थिटा कंसात सेक थिटा प्लस टॅन थिटा असं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं टॅन या काय टॅन हां. उदाहरण बघून घाबरून जाऊ नका. शांत डोक्याने काय करा, सगळे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा है ना. आपल्याला 1 पर्यंत पोहोचायचे. किती आर पाहिजे इथे विद्यार्थी मित्रांनो? 1. बघा आता काय करायचं है ना. चला मग सुरुवात करूया आपण छानपैकी है ना. या ठिकाणी पहिले सेक थिटाचे आहे त्या सेक थिटाने काय करू आपण, या ब्रॅकेटला गुणून घेऊ. म्हणजे सेक थिटा इंटू 1 काय येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो? सेक थिटा. त्याच्यानंतर मायनस है ना सेक थिटा इंटू साईन थिटा है ना. सेक थिटा इंटू साईन थिटा. काय केलं विद्यार्थी मित्रांनो मी, जसं आपण एक्सने मल्टिप्लाय करतो या ब्रॅकेटला है ना, त्या पद्धतीनं मी काय केलं, सेक थिटाने त्याला मल्टिप्लाय त्या ठिकाणी केलेलं आहे है ना. आणि नंतर इथं या ठिकाणी काय येईल, सेक थिटा प्लस टॅन थिटा हे ॲज इट इज तुम्ही त्या ठिकाणी लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, मग आता या ठिकाणी सेक थिटा आलेलं आहे. मग सेक थिटा बरोबर आपण काय लिहू शकतो? 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. म्हणजे एक स्टेप आपण या ठिकाणी बघणार आहे. याचा यूज करायचा आहे आपल्याला. काय करायचा आहे? याचा यूज त्या ठिकाणी करायचा आहे है ना. म्हणजे सेक थिटा मायनस 1 डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू साईन थिटा हे आपण काय केलेलं ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर सेक थिटा प्लस टॅन थिटा है ना, हे आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी लिहू. त्यानंतर या ठिकाणी लिहिणार आपण सेक थिटा मायनस है ना 1 इथं घेऊ. म्हणजे 1 इंटू साईन थिटा म्हणजे काय, साईन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकूया. त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ॲज इट इज येणार सेक थिटा प्लस टॅन थिटा. बघा आपण उत्तराच्या जवळजवळ आलेलो आहे. आता साईन बाय कॉस. ओके, या ठिकाणी बघा साईन डिवायडेड बाय कॉस थिटा है ना इजिकट आपण काय लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो? टॅन थिटा लिहू शकतो. ओके, मग या ठिकाणी याच्याऐवजी आपण टॅन थिटा लिहू. सेक थिटा मायनस टॅन थिटा. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? सेक थिटा प्लस टॅन थिटा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे आपण तुम्हाला विचार करत असाल सर दुसरा ब्रॅकेट काऊन सोडवला नाही, तर इथं आपल्याला ॲज इट इज आलेलं आहे. बघा सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजे याच्यावर आयडेंटिटी तुमच्या लक्षात येईल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर है ना, ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि ए मायनस बी. ओके, याचा आपण यूज करायचा इथं है ना. म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजे सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि सेक थिटा मायनस टॅन थिटा. म्हणजेच इथं काय येईल? सेक स्क्वेअर थिटा
मायनस टॅन स्क्वेअर थिटा है ना. परत आपण या ठिकाणी एक आयडेंटिटी यूज करणार आहे, कोणती, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा है ना. म्हणजेच या ठिकाणी 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा या आयडेंटिटीचा आपण इथं यूज करणार आहोत है ना. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू किती व्हॅल्यू येणार, 1 1 1 1. बघा आपल्याला इथं हेच विचारलेलं आहे, म्हणजे इज इक्वल टू काय येईल, RHS. तरी विद्यार्थी मित्रांनो, या प्रूफ ट्रॅग्नोमेट्री डेंजर आहे असं सगळेजण म्हणतात, पण डेंजर नाही आहे प्रकरण. थोडासा विचार करा, सगळे जे सूत्र आहे पुस्तकात दिलेले त्याचा शांत डोक्याने विचार करा, म्हणजे तुम्ही तुमच्या आउट ऑफच्या ध्येयामध्ये, आउट ऑफ घेण्याच्या मार्गामध्ये तुम्ही येऊ शकतात है ना. याच्यातले जे अजून उदाहरण आहे, तुम्हाला सांगितलं मी, कोणतं सांगितलं लक्षात नाही, सगळेच इम्पॉर्टंट वाटतात आपल्याला अभ्यास करताना. तर तुम्हाला जे बी तुमच्या सर मॅडमनी सांगितलेलं असेल त्याचा रिवाईज करा है ना. 5 नंबरचं करून ठेवा, 8 नंबरचं करून ठेवा, 10 नंबरचं करून ठेवा है ना. आता आपण थेरॉटिकलचे 2 एक्झाम्पल बघूया VIP. बघा विद्यार्थी मित्रांनो, ट्रॅग्नोमेट्रीमध्ये आपण प्रूव्ह दॅटचे उदाहरण बघितलेले आहेत है ना. यानंतर आपण थेरॉटिकलकडे वळूया. बघा थेरॉटिकलमध्ये तुम्हाला पेज नंबर 1333 मध्ये काय दिलेलं आहे, 133. याच्यावर तुम्हाला 5 एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेले आहे. 5 एक्झाम्पलचा तुम्ही चांगला सराव करा. त्यापैकी सगळ्यात VIP म्हणून मी एक पहिलं उदाहरण या ठिकाणी तुम्हाला सोडून दाखवत आहे. बघा काय, अँड ऑब्झर्व ॲट अ डिस्टन्स 10 मीटर फ्रॉम अ ट्री है ना. ट्री दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी आपण ट्री लुक्स ॲट द टॉप ऑफ द ट्री, म्हणजे हे 10 सेंटीमीटर, सॉरी 10 मीटर 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 है ना. व्हॅल्यू काय दिलेली बघा, 10 मीटर त्या ठिकाणी दिलेलं आहे. ॲट ऑब्झर्व ॲट अ डिस्टन्स फ्रॉम अ ट्री है ना. ट्री इथे या ठिकाणी बीच्या ठिकाणी काय आहे, समजा आपल्याला इथं ट्री दिलेलं आहे, हे काय आहे, ट्री, आणि या ठिकाणी ऑब्झर्व करतोय है ना. काय करतोय, एक ऑब्झर्व या ठिकाणी आहे, असं तुम्ही डायग्राममध्ये तुम्ही लिहू शकतात है ना. आणि ट्री लुक ॲट द टॉप ऑफ द ट्री ॲट द अँगल ऑफ इलिव्हेशन. बघा विद्यार्थी मित्र, इलिव्हेशन म्हणजे टॉपला बघतोय तो, या ट्रीच्या शेंड्याला बघतोय म्हणजे टॉपला बघतोय है ना. म्हणजे जे फ्लाईट एरोप्लेन जे असं है ना, एरोप्लेन पहिले टेकअप घेतं आणि वरती काय करतं, उडतं है ना. त्याकरता ते स्लॅन्ट हाईट आहे ना, म्हणजे मग त्या पद्धतीनं त्याचा अँगल त्या ठिकाणी येणार. आणि किती दिलं तो 60 डिग्री. काय विचारलेले, व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री, म्हणजे याची हाईट विचारण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वेळेस तुम्हाला या ट्रीच्या ऐवजी बिल्डिंग पण येऊ शकते, हाऊस पण येऊ शकतं है ना, मनोरा येऊ शकतो, चर्च येऊ शकतं, हां टावर येऊ शकतं. आणि या ठिकाणी डायग्राम काढताना काय करायचं आहे, जे ट्री दाखवणार आहे आपण ती 90 डिग्रीच्याच अँगलमध्ये दाखवायची, म्हणजे आपल्याला तिथं टेक्नोमेट्रीचा यूज त्या ठिकाणी करावा लागेल. चला मग विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं त्याचा विचार करू आपण है ना. मग या ठिकाणी AB दिलेलं आहे, ABची व्हॅल्यू आपण काय घेतली, H म्हणजे काय, हाईट ऑफ ट्री, हाईट ऑफ ट्री ओके. त्याच्यानंतर आपल्याला BC दिलेलं आहे, BC इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 10 मीटर, म्हणजे काय, डिस्टन्स, काय दिलेलं आहे ते, डिस्टन्स फ्रॉम ऑब्झर्व है ना. एवढं आपल्याला जीवन दिलेलं आहे. त्याच्यानंतर एक व्हॅल्यू दिलेली आपल्याला √3ची 1.73 है ना. बघा जो अँगल दिलेला आहे तो अँगल ऑफ कोणता आहे, ANGLE, अँगल ऑफ इलिव्हेशन, बरोबर. कोणता दिलेला आहे, ACB, किती डिग्री आहे, 60 डिग्री दिलेला आहे ना. आणि त्याच्यानंतर जो बी अँगल 90 डिग्री दाखवलेला आहे. एवढ्या बाबी तुमच्या आवश्यक आहे. मग आता इथं सूत्र कोणतं वापरतो, ट्रॅग्नोमेट्री रेशो कोणतं वापरायचं, आयडेंटिटी कोणती वापरायची, काय करायचं आहे ना. तर या ठिकाणी टॅन थिटा वापरायचं आपल्याला. काय करायचे, टॅन थिटा, कारण अपोजिट साईड आहे ना, डिवायडेड बाय ॲडजसंट साईड आहे ना, समोरची बाजू बघितली, लगतची बाजू, असं या ठिकाणी आपण बघितलेलं. बघा टॅन थिटा इज इक्वल टू कायच होतं मग, AB डिवायडेड बाय
BC आहे ना. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवू आपण. आता थिटा किती दिलेला आहे? थिटा म्हणजे या ठिकाणी 60 डिग्री दिलेलं आहे बघा. म्हणजे आपण या ठिकाणी टॅन आहे ना, म्हणजे थिटा इज इक्वल टू 60 डिग्री असं यूज आपण करणार आहोत. म्हणजे टॅन 60 डिग्री इज इक्वल टू AB ची व्हॅल्यू ठेवणार आपण. AB किती दिलेलं आहे? AB दिलेलं आहे का? हां, AB डिवायडेड बाय BC. मग आता आपण टॅन 60 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी लिहून घ्या. टॅन 60 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी इन्स्टेड ऑफ 3 आहे ना. जो टेबल दिलेला आहे तुम्हाला सांगितलं मी, साईनची व्हॅल्यू साईन 0 आहे ना, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. त्याच्या उलट करा म्हणजे कॉच साईन नंतर कॉचची व्हॅल्यू येणार आहे ना. अशा पद्धतीनं तुम्ही तो टेबल पाठ करू शकता. मग आता इथं घ्यायचं √3 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू ABची व्हॅल्यू काय दिलेली H आणि BCची किती दिलेली आहे तुम्हाला 10. मग या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय करा. H म्हणजेच AB है ना. AB इज इक्वल टू H इज इक्वल टू 10 मल्टिप्लाय इन्स्टेड ऑफ 3. मग इन्स्टेड ऑफ 3ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली 101.73. मग त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा किती येणार 17.3 मीटर है ना. मग AB काय वापरलेली आपण हाईट. कशाची हाईट आहे? व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री. मग या ठिकाणी लिहून घ्या हाईट ऑफ अ ट्री. हाईट ऑफ अ ट्री इज 17.3 मीटर. बघा अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी आन्सर लिहायचं आहे. आन्सर लिहिण्याला इथं मार्क विद्यार्थी मित्रांनो. बघा आता या ठिकाणी तुम्ही है ना या ठिकाणी काय करू शकता, असं एक उदाहरण तुम्ही तयार करू शकता. म्हणजे इथं 60 डिग्री है ना. 60 डिग्रीच्या ऐवजी तुम्हाला 30 डिग्री येऊ शकतं, 45 डिग्री पण येऊ शकतं, 90 डिग्री पण येऊ शकतं. आणि जे डिस्टन्स आहे 10 मीटर ते पण तुम्हाला चेंज करून येऊ शकतं. ट्रीच्या ऐवजी तुम्हाला बिल्डिंग हा शब्द येऊ शकतो है ना. मी सांगितलं त्या पद्धतीनं आकृतीमध्ये तुम्ही फक्त या ठिकाणी आलं असं उदाहरण चेंज होऊन तर याच्याऐवजी तुम्हाला 30 डिग्री जर आलंय बदलून तर या ठिकाणी तुम्ही 30 डिग्रीच्या ऐवजी 60 डिग्रीच्या ऐवजी काय करायचं आहे 30 डिग्री आणि मग टॅन 30 डिग्री बरोबर आहे ना. या ठिकाणी टॅन 30 डिग्रीची व्हॅल्यू काय येणार ते बुक्समध्ये बघा आणि असा प्रॉब्लेम तुम्ही एक सोडून ठेवा. प्रॉब्लेम सेटमध्ये अशी उदाहरण दिलेले असतील त्याचा पण तुम्ही त्या ठिकाणी यूज करा. बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला VIP एक्झाम्पल सांगितलेलं आहे. जे सोडवलेले 5 उदाहरणं आहे त्याचा पण तुम्ही सराव करा आणि MCQ परत एकदा करा. एक लॅडरचं गणित दिलेलं आहे 9 ते पण तुम्ही एकदा त्याला ओव्हरलुक करा. आणि आपण आता लवकरच 7व्या चॅप्टरमधलाच VIP बघणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो शेवटचे चॅप्टर नंबर 7 VIMP क्वेश्चन्स आपण इथं बघणार आहोत. आता मेन्सुरेशनमध्ये म्हणजे काय महत्व आपण याच्यामध्ये जे काय काय तुम्हाला बघा क्युबाईड आहे ना. काय आहे क्युबाईड, त्याच्यानंतर क्यूब, त्याच्यानंतर कोन है ना. त्याच्यानंतर सिलेंडर ओके सिलेंडर आणि काय स्पियर काय विद्यार्थी मित्रांनो स्पियर आणि हेमिस्पियर असे 1 2 3 4 5 6 पॉइंट तुमच्याकडे दिलेले आहे है ना. या 6 पॉइंटमध्ये तुमचे येतं सूत्र, जे सूत्र आहे तुम्हाला पाठ करायचे ओके. सूत्रामध्ये काय काय लॅटिसचा सरफेस एरिया आहे 2H इन ब्रॅकेट L प्लस B. त्यानंतर टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाईड इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL आणि व्हॉल्यूम दिलेलं LBH म्हणजे MDH सारखं LBH लक्षात ठेवता येते तुम्हाला. त्याच्यानंतर क्यूब है ना. क्यूबचा फॉर्म्युला आहे बघा लॅटरल सरफेस एरिया इज इक्वल टू 4 × L स्क्वेअर म्हणजे साईडचा स्क्वेअर असं पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 6 × L स्क्वेअर आणि व्हॉल्यूम इज इक्वल टू L क्यूब. व्हॉल्यूम आहे ना क्यूबचा व्हॉल्यूम. त्यानंतर कोन आहे. कोनमध्ये या ठिकाणी कोनमध्ये बघा आहे ना. कोनमध्ये इथं काय रेडियस आहे, त्याच्यानंतर इथं हाईट आहे आणि इथं काय L म्हणजे काय स्लॅन्ट हाईट. या ठिकाणी तुम्हाला पायथागोरसचं सूत्र वापरून L R आणि H याच्यापैकी एक व्हॅल्यू तुम्हाला विचारण्यात येऊ शकते. 2 व्हॅल्यू दिलेली एक फाइंड करायची आणि त्याच्यानुसार ते सूत्र वापरायचे है ना. स्लॅन्ट हाईट इज इक्वल टू H स्क्वेअर प्लस L स्क्वेअर इज इक्वल टू H स्क्वेअर प्लस R स्क्वेअर
असं ते सूत्र तुम्हाला वापरून तिथं यूज करू शकता तुम्ही. त्यानंतर कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू पाय आर एल. त्यानंतर टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन इज इक्वल टू पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल. आणि व्हॅल्यूम ऑफ अ कोन है ना इज इक्वल टू 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच किंवा 1/3 इंटू सर्कम्फरन्स असं पण तुम्हाला येऊ शकतं. त्याच्यानंतर एक स्पियर म्हणजे गोल है ना. सरफेस एरिया इज इक्वल टू 4 पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर व्हॅल्यूम इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. त्यानंतर हेमिस्फिअर म्हणजे अर्ध है ना, हाफ सर्कल. हां है ना. कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू 2 पाय आर स्क्वेअर. त्याच्यानंतर टोटल सरफेस ऑफ सॉलिड हेमिस्फिअर इज इक्वल टू 3 पाय आर स्क्वेअर. आणि व्हॅल्यूम दिलेलं 2/3 पाय आर स्क्वेअर. याच्यापैकी कोणतं आलेलं आहे परीक्षेमध्ये बघा, क्यूब है ना. क्यूब आलेलं आहे. त्याच्यामध्ये समजा 6 हे दिलेली आहे साईड आणि तुम्हाला व्हॅल्यूम ऑफ क्यूब विचारलेलं आहे. व्हॅल्यूम ऑफ क्यूब हा प्रश्न अनेक वेळेस आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा या ठिकाणी तुम्हाला साईड दिलेली आहे 6 सेंटीमीटर किंवा मीटर काही पण येऊ शकतं. या मग आपण एल इज इक्वल टू 6 सेंटीमीटर घेऊ है ना. त्याच्यानंतर व्हॅल्यूम ऑफ क्यूब या ठिकाणी लिहू इज इक्वल टू काय, एलचा क्यूब इज इक्वल टू 6चा क्यूब है ना. मग इथं 6 इंटू 6 पण लिहू शकता तुम्ही. किती येतं 120 आपलं 116 सेंटीमीटरचा क्यूब. बघा इथं जर सीएम दिलेला असेल तर क्यूब काढताना तुम्हाला सीएमचा क्यूब असं लिहायचं. इथं मीटर दिलेला असेल तर इथे युनिट काय एमचा क्यूब. अशा पद्धतीनं आपण ते पाहिलेलं आहे. इथं जर तुम्हाला लॅटरल सरफेस कर्व सरफेस एरिया लॅटरल सरफेस एरिया जर आला तर त्या ठिकाणी तुम्हाला सूत्र वापरायचं आहे 4Lचा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी एलची किंमत ठेवायची आणि पुट करून तुम्ही काढू शकता. त्यानंतर टोटल सरफेस एरिया जर तुम्हाला विचारला तर या ठिकाणी 6Lचा स्क्वेअर. म्हणजे इथं एलची किंमत ठेवून त्याचा स्क्वेअर करायचा आणि मल्टिप्लाय 6 करायचं. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करताना एकदम व्यवस्थित मल्टिप्लिकेशन तुम्ही करा. पहिले स्क्वेअर करून घ्यायचा, त्याच्यानंतर इथं मल्टिप्लाय करायचं आणि जे पण उत्तर आलं आहे तुमचं या ठिकाणी क्यूब असेल तर क्यूबमध्ये येणार है ना, घनामध्ये येणार. आणि इथं या ठिकाणी स्क्वेअरमध्ये तुमचं उत्तर त्या ठिकाणी येणार. आता आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया. बघा आता या ठिकाणी 7.1 याच्यामधले तुम्ही जे सॉल्व केलेले एक्झाम्पल आहे है ना, जे पहिलं एक्झाम्पल हे सॉल्व केलं ते ओव्हरलूक करून घ्या. त्याच्यानंतर 7.1 मधलं पहिलं, त्यानंतर दुसरं बघा. दुसऱ्यामध्ये डायमीटर दिलेलं आहे, डायरेक्ट व्हॅल्यूम ऑफ स्क्वेअर विचारलेलं आहे ना. म्हणजे तुम्ही डायमीटरचं पहिले काय करून घ्या, रेडियस काढून घ्या. रेडियस काढल्यानंतर मग व्हॅल्यूम ऑफ स्क्वेअरचं सूत्र वापरायचं आणि ती किंमत त्याच्यामध्ये ठेवायची. त्यानंतर 6 नंबरचं एक उदाहरण चांगल्या पद्धतीनं करा. त्याच्यानंतर एक 12 नंबरचं उदाहरण आहे, ते पण एक चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी प्रॅक्टिस करून घेऊ शकता. फर्स्ट टर्मचं तर आताच नाही विचारलेलं आहे त्याच्यामुळे त्याची काही मला वाटत नाही. त्यानंतर बघा एक अजून एक उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थेरॉटिकलमध्ये जाऊया. थेरॉटिकल म्हणजे रिझनमध्ये थेरॉटिकलच आहे. बघा एक पेज नंबर 152 वर तुम्हाला एक सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे. ते सोडून बघा तुम्ही ॲज इट इज, आणि खूप छान उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. त्याच्याच पद्धतीने आपण 7.3 मधलं जे पहिलं उदाहरण एक सोडून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी दिलेले रेडियस ऑफ सर्कल है ना, रेडियस ऑफ सर्कल दिलेला आहे, म्हणजे रेडियस दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही लिहू शकता रेडियस इज इक्वल टू आर इज इक्वल टू किती दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. त्याच्यानंतर थिटा दिलेलं आहे ना, थिटा किती दिलेलं आहे 54 डिग्री त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे थिटा आहे ना. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पायची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलेली आहे 3.14. लक्षात घ्या, पायची व्हॅल्यू जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेली असेल तर तीच तुम्हाला यूज करायची आहे. आता इथे विचारलेलं काय, फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर है ना. मग इथं एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू काय सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो,
या ठिकाणी सूत्र आहे थिटा भागिले है ना थिटा डिवायडेड बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर है ना, पाय आर स्क्वेअर. मग आपण या ठिकाणी व्हॅल्यू ठेवू. थिटा म्हणजे 54 डिग्री लिहायची गरज नाही आहे या ठिकाणी. त्यानंतर डिवायडेड बाय 360 इंटू पायची व्हॅल्यू दिलेली तुम्हाला 3.14 इंटू आर स्क्वेअर. आर म्हणजे 10चा स्क्वेअर, असं 10चा स्क्वेअर पहिले लिहून घ्यायचं. त्यानंतर 54 डिवायडेड बाय 360 मल्टिप्लाय 3.14 मल्टिप्लाय किती येईल मग 100. या ठिकाणी 0 0 कट करा. ओके. त्यानंतर 54 आणि 36ला 9 म्हणून भाग जातो देऊन टाका. 9 4 जार 36 आणि 9 6 जार 56. मग या ठिकाणी तुम्ही कॅल्क्युलेशन करा वाटलंच तर. या ठिकाणी 2 ने डिवाइड करा. 2 3 जार 6 2 2 जार 4 2 1 जार 2 आणि इथे येईल 5. म्हणजे इथे येणार बघा 3 मल्टिप्लाय 3.14 मल्टिप्लाय 5. या सगळ्यांचं तुम्ही काय करा मल्टिप्लिकेशन करा आणि हे सगळं मल्टिप्लिकेशन तुमचं येणार विद्यार्थी मित्रांनो किती येणार 47.10 47.10 या ठिकाणी येणार है ना. 47.10 सेंटीमीटरचा स्क्वेअर. बघा या ठिकाणी सेंटीमीटरचा स्क्वेअर. मग या ठिकाणी तुम्ही लिहायचं एरिया ऑफ अ सेक्टर इज 47.10 सेंटीमीटरचा स्क्वेअर. या ठिकाणी एरिया विचारला म्हणून या ठिकाणी युनिट करायचं त्यांचं 47 है ना. इथं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा विद्यार्थी मित्रांनो. जिथं स्क्वेअर दिलं तिथं स्क्वेअर करा. पायची व्हॅल्यू 3.14 दिलेली ती बघा है ना. 54 डिवायडेड बाय 360 दिलेलं आहे. तुम्हाला जर या ठिकाणी किंमत ठेवल्यानंतर शॉर्टकट ट्रिक वापरून मी तुम्ही या ठिकाणी सोल्युशन तुम्ही लिहू शकता. परंतु स्टेट बोर्डच्या याच्यामध्ये या ठिकाणी फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, त्याला मार्क आहे. पुट द व्हॅल्यू याला मार्क आहे. त्याच्यानंतर जे उत्तर काढतात त्याला मार्क आहे. आणि शेवटी जे तुम्ही सोल्युशन लिहिसान आन्सर है ना, आन्सर जे लिहिसान त्याला मार्किंग दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एरिया ऑफ अ सेक्टर याचं उदाहरण पाहिलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो बघा अजून एक सूत्र त्या ठिकाणी आहे आपल्याला. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क है ना, लेंथ ऑफ आर्क इंटू रेडियस डिवायडेड बाय 2. पण हे सूत्र केव्हा वापरायचं ज्यावेळेस तुम्हाला लेंथ ऑफ आर्क दिलेलं असेल. उदाहरणार्थ लेंथ ऑफ आर्क दिलेलं आहे 25 आणि रेडियस दिलेलं आहे 22 डिवायडेड बाय 2 असं विचारलं तर मग आपण इथं 1 1 घेऊया. म्हणजे 25 मल्टिप्लाय 11 जर गुणाकार करू शकतो आपण 275. इथं एरिया ऑफ सेक्टर इथं दिलेलं असेल किंवा या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर दिलेलं असेल आणि लेंथ ऑफ आर्क तुम्हाला काढायचं आहे तरी पण तुम्ही हे सूत्र तिथं वापरू शकता. नाही तर मग लेंथ ऑफ आर्क काढण्यासाठी अजून एक सूत्र आहे बघा. लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू काय सूत्र आहे बरोबर आहे थिटा भागिले लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू थिटा भागिले थिटा डिवायडेड बाय 360 इंटू 2 पाय आर असं दिलेलं आहे बघा. 2 पाय आर है ना. आणि या ठिकाणी जे आपण पहिले जे सूत्र वापरलं होतं थिटा भागिले 360 गुणिले पाय आरचा स्क्वेअर. म्हणजे इथं वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे ना, एरिया ऑफ अ सर्कल वापरलेलं आहे आणि या ठिकाणी कन्फरन्स वापरलेलं आहे है ना. बघा असे सूत्र तुम्ही त्या ठिकाणी पाठ करू शकता आणि असे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. हा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी 7.3 मधलं आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. याच्यामध्ये भरपूर एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे 13 पर्यंत. त्याच्यामधलं तुम्ही जे 10 नंबरचं उदाहरण आहे 10 ते एक्झाम्पल तुम्ही एकदा छान करा. त्यानंतर 12 नंबरचं पण एकदा करून ठेवा. 12 नंबरचं आतापर्यंत 2-3 वेळेस विचारण्यात आलेलं आहे. आता आपल्याला त्याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे ते घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ते सेगमेंट ऑफ सर्कल आणि एरिया ऑफ अ सेगमेंट. याच्यामध्ये पेज नंबर 157 आणि 158 आणि 159 याच्यावर 3 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह केलेले आहे. पहिले एक्झाम्पल दोन्ही मेथडनं सॉल्व्ह केलेलं आहे. त्याच्यापैकी तुम्ही त्याला ओव्हरलुक करून घ्या. 1 नंबरचं उदाहरणाचा सूत्र चांगलं पाठ करा आणि 2 नंबर 3 नंबरचं एक हेक्झाचं दिलेलं आहे, हेक्झागॉनचं दिलेलं आहे ते पण इथं बघून घ्या. कारण पेंटागॉन किंवा हेक्झागॉन तुम्हाला विचारू शकतात. बघा आता 7.4 मधलं जे पहिलं एक्झाम्पल आहे ते आपण एकदा
मी तुम्हाला एकदा ओव्हरलुक करून देतो. एक थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे म्हणून मी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी एक सर्कल दिलेलं आहे ना. त्या सर्कलमध्ये काय आहे बघा, इन अ डायग्राम सेंटर ऑफ द सर्कल ए दिलेला आहे. अँगल ए बी सी इक्वल टू 45 डिग्री आहे अँड ए सी 7 इंस्टेड ऑफ 2 सेंटीमीटर दिलेलं आहे. फाइंड द एरिया ऑफ अ सेगमेंट बी एक्स सी इथं दिलेलं आहे. हां बघा, हे दिसत नाही ना. हां बघा, आता आपल्याला काय काय व्हॅल्यू दिलेली आपण एकदा ओव्हरलुक करूया. आपल्याला रेडियस दिलेला आहे 7 पॉईंट इंस्टेड ऑफ 2 सेंटीमीटर. त्यानंतर अँगल ए बी सी दिलेला आहे 45 डिग्री आहे ना. परंतु आपल्याला आपण जर सूत्र बघितलं, त्या सूत्रामध्ये आपल्याला थिटाची आवश्यकता असते आणि जो थिटा आहे तो कोणता पाहिजे आपल्याला, बी एस सी पाहिजे आपल्याला. बघा, या ठिकाणी बी एस सी आपल्याला आवश्यक आहे. मग बी एस सी आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला या ट्रायंगलचा विचार करावा लागेल. कोणता ट्रायंगल दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ए बी सी. आता या ठिकाणी रेडियस दिलेला आहे, ओके है ना. मग रेडियस म्हटल्यानंतर या ठिकाणी ए बी हा रेडियस आहे, त्याच्यानंतर ए सी हा रेडियस आहे, म्हणजे दोन्ही या ठिकाणी सेम येणार. इंस्टेड ऑफ 7 इंस्टेड ऑफ 2 सेंटीमीटर है ना. त्यानंतर या ठिकाणी जो अँगल आहे, कोणता अँगल आहे, ए बी सी, आणि दुसरा जो अँगल आहे ए सी बी है ना. हे दोन्ही अँगल काय आहे या ठिकाणी कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहेत. म्हणजे हे आहे आयसोसेल्स ट्रायंगल थेरमच्या नुसार. ओके, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम याच्यानुसार काय आहे ते कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहे ना. कारण हे दोन्ही साईड कशा आहे, कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे ते रेडियस आहे. त्याच्यामुळे मग त्याचे अपोजिट अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट नसतात. त्याच्यामुळे या ठिकाणी 45 डिग्री इज इक्वल टू अँगल ए सी बी पण किती येणार, 45 डिग्री त्या ठिकाणी येणार. मग आपण अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी याची ॲडिशन करूया, 180 डिग्री. म्हणजे ए अँगल हा फाईंड करायचा आहे आपल्याला. बी किती दिलेला आहे, 45 डिग्री, आणि सी दिलेला आहे 45 डिग्री. म्हणजे 180मधून तो मायनस करा, 180मधून 90 डिग्री मायनस केल्यानंतर आपल्याला इथं 90 डिग्री येणार. म्हणजेच आपल्याला अँगल कोणता येणार विद्यार्थी मित्रांनो, बी ए सी. हा बी एस सी अँगल आपण काय केलेला आहे इथं फाइंड केलेला आहे. म्हणजे आपल्याला थिटाचं मेजरमेंट या ठिकाणी भेटलेलं आहे. किती भेटलेलं आहे, 90 डिग्री है ना. 90 डिग्री या ठिकाणी आपल्याला काय भेटलेलं आहे, मेजरमेंट भेटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी मेजरमेंट ऑफ आर्क बी एक्स सी इज इक्वल टू है ना अँगल बी ए सी. म्हणजे जे डेफिनेशन आहे ना, या डेफिनेशननुसार बायनर आर्क इज इक्वल टू है ना, इज इक्वल टू सेंट्रल अँगल. या डेफिनेशननुसार हे दोन्हीचं मेजरमेंट कसं राहतं, सारखं राहतं. म्हणून बी ए सी इज इक्वल टू किती येणार, 90 डिग्री है ना. आणि या मेजरमेंट ऑफ आर बी एक्स सीचं पण अँगल किती येणार, 90 डिग्री. मग आपल्याला सेगमेंट काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला, एरिया ऑफ अ सेगमेंट बी एक्स सी. त्याच्यामुळे मग आपण या ठिकाणी सूत्र लिहूया. सूत्र आहे बघा, आरचा स्क्वेअर इन्सर्ट आहे ना ब्रॅकेटमध्ये पाय थिटा, त्यानंतर थिटा पाय थिटा आहे ना, आडवी आवश्यक आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय 360 मायनस साईन थिटा डिवायडेड बाय 2. बघा, याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. आर म्हणजेच 7 इंस्टेड ऑफ 2चा स्क्वेअर, पाय थिटा, पायची व्हॅल्यू इथं दिलेली आहे का, नाही, 3.14 घ्या डिवायडेड बाय 360. आता साईन 90 डिग्री है ना डिवायडेड बाय 2. मग इथं व्हॅल्यू ठेवा है ना, 7 इंस्टेड ऑफ 2चा स्क्वेअर 3.14 डिवायडेड बाय 360 मायनस साईन थिटाची व्हॅल्यू किती येणार, 1/2 है ना. इथं तुम्ही नमूद करू शकता, नोट करायचं, साईन 90 डिग्री इज इक्वल टू 1 है ना. मग कॅल्क्युलेशन तुम्ही करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, कॅल्क्युलेशन करा. कुठून रिपीट करू, चला. 7चा स्क्वेअर करा, 49 इंटू इथं 2 येणार म्हणजे 98 मल्टिप्लाय. याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही, 1.1
4 डिवायडेड बाय 4. मग इथं आन्सर येईल तुम्हाला 27.93 CMचा स्क्वेअर. आणि शेवटी इथं आन्सर्स लिहा तुम्ही. एरिया ऑफ सेगमेंट BXC इज इक्वल टू 27.93 सेंटीमीटरचा स्क्वेअर. बघा विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी ओव्हरलूक करतो या ठिकाणी. बघा थोडंसं हार्ड एक्झाम्पल आहे, पण आपण एकदम शांततेनं ऐका. या ठिकाणी डायग्राम दिलेली, डायग्राम दिलेली नसेल तर डायग्राम तुम्हाला काढायची, कारण मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम त्या ठिकाणी आहे. हे अँगल ABC इज इक्वल टू 45 डिग्री दिलेलं आहे. रेडियस दिलेला आहे 7 इंस्टेड ऑफ 2. आणि एरिया ऑफ सेगमेंट BXC आपल्याला विचारलेला आहे. पण हा सेगमेंट काढायसाठी आपल्याला या ठिकाणी BXCचं जे आर्क आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला आवश्यक आहे. नंतर अँगल BAC या अँगलचं मेजरमेंट आपल्याला म्हणजे थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी आवश्यक आहे. मग आपण ती काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी AB आणि AC बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एकदा परत ओव्हरलूक करण्याचा प्रयत्न करू. आपण इथपर्यंत आलो होतो आहे ना. या ठिकाणी रेडियस दिलेलं आहे, म्हणजे AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू 7 इंस्टेड ऑफ 2 सेंटीमीटर इथं रेडियस दिलेलं आहे. त्याच्यानंतर हे जर हे कॉन्ग्रंट असेल दोन्ही तर त्याच्या पायालगतचे कोण आहे ना, म्हणजे अपोजिट अँगल कसे असतात, कॉन्ग्रंट असतात. देअरफॉर ABC कॉन्ग्रंट अँगल ACB आहे ना. म्हणून या ठिकाणी याचं 45 म्हणून ACBचं किती येणार 45 डिग्री, म्हणून ॲसोसिएट अँगल थेरम. याच्यानुसार मग आता जो तिसरा जो अँगल आहे तो आपल्याला फाईंड करायचा आहे ना. म्हणजे 45 + 45 किती होतात 90 डिग्री. 90 डिग्री हे 180मधून आपण मायनस केले, म्हणजेच अँगल हा जो BAC आहे हा किती आलेला आहे 90 डिग्री आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे सेंट्रल अँगल आणि त्याच्या समोरचा जो आर्क आहे कोणता BXC, हे दोन्ही कसे असतात त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतात. म्हणून डेफिनेशन ऑफ मायनर आर्क याच्यानुसार मेजरमेंट ऑफ आर एक BXC इज इक्वल टू किती येणार मग 90 डिग्री. म्हणजेच अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री या ठिकाणी आलेलं आहे. मग आपल्याला सेगमेंटचं या ठिकाणी एरिया ऑफ सेगमेंटचं सूत्र वापरायचं विद्यार्थी मित्रांनो. आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय इंटू थिटा डिवायडेड बाय 360 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय 2 आणि ब्रॅकेट क्लोज. बघा व्यवस्थित या ठिकाणी व्हॅल्यू तुम्ही पुट करा है ना. एरिया ऑफ सेगमेंट आपल्याला विचारलेला आहे 7 इंस्टेड ऑफ 2 याचा स्क्वेअर, परत ब्रॅकेटमध्ये 3.14 डिवायडेड बाय 360 मायनस साइन थिटा है ना, साइन 90 डिवायडेड बाय 2 आणि ब्रॅकेट क्लोज. या ठिकाणी साइन 90ची किंमत किती ठेवा 1. परत आपण देऊ इज इक्वल टू 7 इंस्टेड ऑफ 2चा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3.14 डिवायडेड बाय 360 मायनस 1/2. मग या ठिकाणी एक तर म्हणजे छेद कसे करून घ्या, सारखे करून घ्या है ना, आणि इथे कॅल्क्युलेशन करा. मग आता 7चा स्क्वेअर किती येतो 49 आणि इंस्टेड ऑफ 2 स्क्वेअर कट होऊन जाईल, म्हणजे 49 इंटू 2 किती येणार 98 मल्टिप्लाय इथं कॅल्क्युलेशन करायचं 1.14 डिवायडेड बाय 4. मग या ठिकाणी 4ने याला डिवाईड करा, यांचं कॅल्क्युलेशन करा 27.93 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच एरिया ऑफ अ सेगमेंट आलेला आहे आपल्याला है ना. एरिया ऑफ अ सेगमेंट BXC इज इक्वल टू किती आहे 27.93 सेंटीमीटरचा स्क्वेअर. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पहिलं एक्झाम्पल आपलं सॉल्व केलेलं होतं. एक चौथा एक्झाम्पल याच्यामध्ये दिलेलं आहे है ना, ते पण तुम्ही काय करा सोडून बघा. मग आता चौथ्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. चौथ्यामध्ये तुम्हाला रेडियस विचारलेलं आहे. काय विचारलं आहे विद्यार्थी मित्रांनो, रेडियस तुम्हाला काढायचं आहे आणि या ठिकाणी जो एरिया आहे तो तुम्हाला दिलेला आहे. म्हणजेच तुमचं आर स्क्वेअर सूत्रामध्ये तसंच तुम्ही ठेवसाल. कोणत्या एक्झाम्पलची गोष्ट करतोय मी विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 4 है ना. किती वाटलं कितवं बघा 7.4 मधलं चौथं एक्झाम्पल है ना. थोडंसं वेगळं दिलेलं आहे. त्या ठिकाणी अँगल दिलेला आहे 90 डिग्रीचा. त्याच्यानंतर शेडेड रिजनचा एरिया दिलेला आहे 114 सेंटीमीटर स्क्वेअर आणि पायची व्हॅल्यू दिलेली आहे 3.4. म्हणजे याच्याशीच रिलेटेड आहे सूत्र, तुम्हाला हेच वापरायचं आहे. त्याच्यामध्ये हे सूत्र वापरून तुम्हाला है ना या ठिकाणी एरिया तुम्हाला दिलेला आहे त्याचा 144 या ठिकाणी ठेवायचं आणि आरची किंमत तुम्हाला इथं फाईंड करायची आहे. मग याच्यानुसार तुमचं सोल्युशन यालाच पाहिजे. किती येईल
किती येईन सांगा सांगा सांगा. किती येणार विद्यार्थी मित्रांनो? तर तुमची आरची व्हॅल्यू त्या ठिकाणी यायला पाहिजेत 20 सेंटीमीटर. किती यायला पाहिजे? 20 सेंटीमीटर. असं तुम्ही एक छानपैकी प्रयत्न करा. त्याच्यानंतर तुम्हाला जे प्रॉब्लेम शीटमध्ये 10 नंबरचं उदाहरण आहे ते पण तुम्ही एकदा सोडून बघा 10 नंबरचं. त्याच्यानंतर 11 नंबरचं फिल इन द ब्लँक्स आहे त्याची पण एकदा प्रॅक्टिस करा. आणि अशा पद्धतीनं आपण मेजोरिझनमधले सगळे VIP उदाहरण या ठिकाणी बघितलेले आहेत. म्हणजे तुम्ही एक चांगला सराव त्या ठिकाणी करा आहे ना. त्याच्यानंतर परत एकदा मी सांगतो MCQ जे आहेत ते प्रॉब्लेम सेटमधले 1 to 7 सगळे प्रॉब्लेम सेटमधले MCQ तुम्ही व्यवस्थित रिवाईज करा. त्याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल जे आहे सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहेत ते पण तुम्ही एकदा छान पद्धतीनं त्या ठिकाणी रिवाईज करा. थेरम महत्त्वाचे मी सांगितलेले आहे ते पण तुम्ही एकदा रिवाईज करा. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन चॅप्टर आहे ना, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन चॅप्टर जे आहे ते तुम्हाला आउट ऑफ मार्कापर्यंत नेऊ शकतं. मेजोरिझन या चॅप्टरमध्ये सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत. गुणाकार भागाकार ना, मल्टिप्लिकेशन त्याच्यानंतर डिवायडेशन एकदम व्यवस्थित करा. कधी कधी ॲडिशन पण आपल्याकडून चुकून जाते. हां, आणि सगळ्यात महत्त्वाचं या मेन सोल्युशनमध्ये युनिट फार महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुमचा पेपर आउट ऑफमध्ये गेला आणि तुम्ही युनिट जर नसेल लिहित असाल तर तुमचे 8 मार्क्स त्या ठिकाणी कट होऊ शकतात. अशा पद्धतीनं आपण VIP बघितलेले आहे. त्याच्यानंतर जे 5व्या चॅप्टरमध्ये आहे ना, जॉमेट्रिक आपलं कोणतं आहे ते 5वं चॅप्टर आहे ना, त्या ठिकाणी आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला होता. कोऑर्डिनेट जॉमेट्री आहे ना, त्याच्यामध्ये आपण x1 y1 x2 y2 बस तेच त्याच्यामध्ये बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर स्लोपचा फॉर्म्युला आहे y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. ते लक्षातच ठेवा तुम्ही. स्लोप टॅन थिटाची व्हॅल्यू पाठच करा, तुम्ही पाठच करा. त्याच्यातलं एक प्रश्न आला तर तुम्हाला एकदम सोपं जातं आहे ना. त्याच्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युला पाठ करून ठेवा. पूर्ण चॅप्टरमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे काय कोणता आहे परत एकदा मी रिवाईज करतो आहे ना. डिस्टन्स ऑफ P, Q इज इक्वल टू इन्सर्ट ऑफ x2 - x1चा स्क्वेअर प्लस y2 - y1चा स्क्वेअर. त्या ठिकाणी जर तुम्हाला स्क्वेअर किंवा पॅरालेलोग्रॅमचं विचारलं तर तुम्हाला या ठिकाणी ABची व्हॅल्यू काढावी लागेल डिस्टन्सनं. त्याच्यानंतर BCची काढावी लागेल. त्यानंतर है ना DCची काढावी लागेल आणि ADची काढावी लागेल है ना. हे सगळ्यांचं डिस्टन्स काढायचं. त्याच्यानंतर एक काय म्हणतात त्याला हायपोटेनियसचं मेजरमेंट तुम्हाला त्या ठिकाणी काढावं लागेल. जर तुम्हाला ट्रायंगल आला ABC हा ट्रायंगल आला तर तिन्ही साईडचं तुम्हाला डिस्टन्स तुम्हाला काढावं लागेल. समजा डिस्टन्स ऑफ AB फॉर्म्युला तोच वापरायचा. अशा पद्धतीनं तुम्ही मस्त है ना जॉमेट्रीमध्ये आउट ऑफ मार्क मिळवू शकतात आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही मस्त पास होऊ शकता. टेन्शन घेऊ नका. परत एकदा रिवाईज करा. ॲक्टिव्हिटीज परत एकदा बघा. ॲक्टिव्हिटीला बॉक्स करा. हां, तुमचा पेपर छान आणि सुंदर व्यवस्थित छान पद्धतीनं तुम्ही पूर्ण करा आणि तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. बाय.